गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लक्ष द्या. आता आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस बघून राहिलो. आता आज म्हणजे जे काल आपण नियम बघितले होते तर ते ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स कसे फॉर्म होतात ते बघणार आहोत आपण. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधला एक कॉम्प्लेक्स म्हणजे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बघणार आहोत आपण. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स काय बघणार आहोत आपण? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे काय? आता ऑक्टाहेड्रल जो कॉम्प्लेक्स आहे तो कसा फॉर्म होते आणि याच्यात कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा फॉर्म होते ते आपण बघणार आहोत. आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ यातलं. नंबर फर्स्ट पहिलं एक्झाम्पल आहे यातलं. इन स्क्वेअर ब्रॅकेट CONH3/6 आणि 3 पॉझिटिव्ह. यामधला हा जो CO आहे हा CO आहे सेंट्रल मेटल ॲटम आणि हा जो NH3 आहे हा NH3 आहे लिगँड. 6 लिगँड या सेंट्रल मेटल ॲटमला प्रेझेंट आहेत आणि हे जे 3 पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा आहे कॅटायन. हा काय आहे? कॅटायन. मग बघा आता हा कॅटायन आहे. आता काय आहे? पहिल्यांदा तर आपल्याला पहिली स्टेप आहे, आपण काल शिकलो होतो. पहिली स्टेप कोणती आहे की याच्यातला सेंट्रल मेटल जो कोबाल्ट आहे या कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे. मग फर्स्ट नंबरची स्टेप आहे आपली की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. स्टेट ऑफ कोबाल्ट. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट काय आहे? इक्वल टू +3. का बरं? कारण 6 आहेत. 6 मधून हे 3 जर काढले आपण, या 6 मधून हे जर 3 काढले तर लिगँड 6 आहेत आणि पॉझिटिव्ह 3 आहेत. म्हणजे 3 हे लिगँड या CO ला अटॅच असतील. म्हणजे या CO ची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? +3. आता पहिला पॉईंट झाला आपला की पहिला जो पॉईंट असतो आपला, आपण काल जे नियम पाहिले त्या नियमात ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट काय असते? +3 असते. हे आपल्याला दिसलं. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3. आता सेकंड नंबरचा आहे व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. म्हणजे काय? कोबाल्टचं व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. मग सेकंड नंबरची स्टेप आहे आपली की व्हॅलेन्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. व्हॅलेन्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. मग लिहू आपण व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ कोबाल्ट as shown in below. म्हणजे खाली तुम्हाला दिलेलं आहे व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पहा याच्यामध्ये कोबाल्ट हा 3D आहे. तर 3D मध्ये कोणकोणते ऑर्बिटल प्रेझेंट आहेत? 3D आहे कोबाल्ट म्हणजे व्हॅलेन्स सेल कॉन्फिगरेशन आहे कोणतं की 3D आणि 4s. मग बघा आता 3D मध्ये काय आहे? 3D D मध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते? D मध्ये 6 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी की 10 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी. मग याच्यामध्ये 5 सबसेल असतील. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 म्हणजे प्रत्येक सेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन घेण्याची असते. प्रत्येक सेलची कॅपॅसिटी काय असते? 2 इलेक्ट्रॉन घेण्याची असते. लक्ष द्या. आता पहिला पॉईंट लिहिला आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इक्वल टू +3. व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट ॲज शोन इन बिलो. 3D मध्ये D ची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची असते म्हणून त्यात आपण 5 सेल टाकल्या. नंतर आपण 4s. आता याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनचीच आहे. याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे म्हणून फक्त एकच डबा दिला. कारण एका डब्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन मारतात हंस रूलनुसार. एक मोशन वरती करते आणि एक मोशन खाली करते. म्हणजे ते अपोजिट स्पिनमध्ये असतात. ते कशामध्ये असतात? अपोजिट स्पिनमध्ये असतात. आणि चौथा आपण खाली रिकामा घेतला P मधला म्हणजे पुढची सेल. आणि P जे सबसेल आहे या P सबसेलची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते. 6 इलेक्ट्रॉनची म्हणजे 3 सबसेल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. प्रत्येक सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात.
प्रत्येक सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आता पहा 3D घेतला आपण, 4s घेतला आणि 4p घेतला. हा 4p जो आहे हा आपण शिल्लकचा घेतला, म्हणजे याच्यापासून हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले पाहिजेत, म्हणून आपण हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन घेतलं. आता बघा CO+3 म्हणजे कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे? कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर मी वरती लिहितो असं, कोबाल्ट स्कटी वक्र मन फेको, म्हणजे फे नंतर 26 नंतर 27 नंबर आहे याचा. 27 नंबरचा मध्ये 3D आणि 4s. तर 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 3D मध्ये असतील 7 आहेत ना, म्हणजे हे झालं आर्गॉनचा 18 नंतर किती राहिले? ते 9 राहिले. 9 म्हणजे इथं 2 देऊ आपण आणि इथं काय देऊ? 6 की 7? किती? 7 इलेक्ट्रॉन. इथं 6 इलेक्ट्रॉन आहेत. का बरं? कारण हा 7 आहेत ना. आता इथून 3 इलेक्ट्रॉन गेले कोबाल्टचे 3 इलेक्ट्रॉन गेले. आता कोबाल्टचे 3 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे हे 2 गेले आणि यातला 1 गेला 7 मधला. कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे व्हॅलन्स 3d7 आणि 4s2. आपल्याला कोबाल्ट +3चं पाहिजे, कारण ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 3 आहे. म्हणून या कोबाल्ट मधले 3 इलेक्ट्रॉन आपल्याला गायब करावे लागतील. आता या कोबाल्ट मधले 3 इलेक्ट्रॉन गायब केल्यावर 2 या S मधले आणि 1 या D मधला इलेक्ट्रॉन गायब होईल. म्हणजे या D मध्ये फक्त 7तून 1 गेला, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. मग पहिले आपण सिंगल 6 इलेक्ट्रॉन भरू. 1 2 3 4 आणि 5. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7 आणि आपण भरले 1 2 3 4 5. 1 इलेक्ट्रॉन गेला या 7 मधला, म्हणजे 6च राहिले. फक्त 6 राहिले म्हणजे आता 5 इलेक्ट्रॉन आपण सिंगली हंड्स रूल नुसार भरले. आता पहा, आता हा जो 6वा इलेक्ट्रॉन आहे हा या कक्षामध्ये देऊन दिला आपण. जमलं. म्हणजे अशा प्रकारचं आहे कोबाल्टचं व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्यामध्ये हे जे आहे 4s, या 4s मधले 2 इलेक्ट्रॉन आणि या D मधला 1 इलेक्ट्रॉन यांनी गायब केलेला आहे. म्हणजे याच्यापासून तयार झालेली जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ते किती आहे? तयार झालेली ऑक्सिडेशन स्टेट आहे याची किती? 7. 3d7. काय आहे? 3d7. आता 3d7 आहे. आता हे 2 आहे. या 2 मधले जर 2 काढले आपण तर हे 4s0 होऊन जाईल. तरी पण इथं +3 आहे, म्हणजे या 7 मधून सुद्धा आपल्याला 1 इलेक्ट्रॉन काढा लागेल, म्हणजे हा 6 होऊन जाईल. मग या 3D मध्ये 6 इलेक्ट्रॉन भरले. 1 2 3 4 5 आणि 1 दुप्पटचा, म्हणजे हा झाला 6. आता थर्ड स्टेट आहे नंबर ऑफ लिगॅंड किती आहे? नंबर 3 काय आहे? फर्स्ट स्टेप आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. नंतर व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ CO3 पॉझिटिव्ह, म्हणजे जे कोबाल्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यामधून 3 इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d7 आणि 4s2 आहे. या 4s मधले हे 2 आणि या D मधला हा 1 इलेक्ट्रॉन काढल्यावर आपल्याला CO, इथली तुम्ही CO3 पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 3d6 आणि 4s0. हे याचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार. आता बघा याच्यामध्ये थर्ड आहे की किती नंबर ऑफ लिगॅंड याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग तुम्हाला लिहा की नंबर ऑफ लिगॅंड किंवा नंबर ऑफ लिगॅंड is 6 and number of vacant orbital number of vacant orbital of metal ion require for bonding with ligand must be 6.
आता लक्ष द्या, नंबर ऑफ लिगँड या कॉम्प्लेक्समध्ये पाहायचं. नंबर ऑफ लिगँड किती प्रेझेंट आहेत? 6 प्रेझेंट आहेत. किती प्रेझेंट आहेत? 6. म्हणजे हा 6 बॉन्ड कंप्लीट करण्यासाठी या CO जवळ रिकामे किती डबे असायला पाहिजेत? 6. या 6 लिगँड सोबत बॉन्ड फॉर्म करण्यासाठी व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजेत. कोणाजवळ? कोबाल्ट जवळ. आता या कोबाल्ट जवळ व्हॅकंट ऑर्बिटल किती असायला पाहिजेत? 6. का बरं? कारण लिगँडची संख्या किती आहे? 6 आहे. म्हणून या कोबाल्ट जवळ 6 व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजेत. मग तोच पॉईंट आहे हा 3 नंबरचा. द नंबर ऑफ लिगँड इज 6. म्हणजे लिगँडची संख्या किती आहे? 6 आहे. अँड द नंबर ऑफ व्हॅकंट ऑर्बिटल ऑफ मेटल आयन रिक्वायर फॉर बॉन्डिंग. जर या मेटलला या लिगँड सोबत बॉन्ड फॉर्म करायचा असेल तर त्या मेटल आयनला किती ऑर्बिटल पाहिजेत? व्हॅकंट 6 ऑर्बिटल पाहिजेत. किती पाहिजेत? 6. आता पहा चौथा मुद्दा आहे. चौथा मुद्दा कोणता आहे? कॉम्प्लेक्स इज लो स्पिन, सो द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विल टेक प्लेस पायरोर टू हायब्रिडायझेशन. म्हणजे पहा 4 नंबरचा ऑर्बिटल आहे, कॉम्प्लेक्स इज लो स्पिन. जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्स जवळ एवढी की जागा शिल्लक नाही आहे की 6 लिगँड जवळ तो बॉन्ड फॉर्म करणार. म्हणजे 6 लिगँड जवळ बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता नाही आहे. कोणाजवळ क्षमता नाही आहे? ते क्षमता या कोबाल्ट जवळ नाही आहे. मग काय करणार तो? मग तो दाखवणार लागणार आपल्याला कॉम्प्लेक्स इज अ लो स्पिन. कॉम्प्लेक्सचं जो स्पिन आहे ते काय आहे? लो स्पिन आहे. नंतर पहा काय म्हणते, कॉम्प्लेक्स इज लो स्पिन, सो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विल टेक पार्ट. सो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक पार्ट पायरोर टू हायब्रिडायझेशन. म्हणजे कसं आहे? आता हे कॉम्प्लेक्समध्ये पाहतो आपण. कॉम्प्लेक्समध्ये 6 रिकाम्या जागा आहेत का? पहा बरं. 1, 2, 3, 4 आहेत. आता 4च रिकाम्या जागा आहेत. लिगँडची संख्या किती आहे? 6. आणि तुम्हाला माहित आहे कोणताही लिगँड असला तर तो काय करते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करते. काय करते? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करते म्हणजे स्पेशल डबा लागेल की नाही? मग स्पेशल डबा इथं प्रेझेंट आहे का? नाही. का बरं? किती डबे आहेत इथं? 1, 2, 3, 4. आपल्याजवळ लिगँड किती आहेत? 6 लिगँड आणि 1, 2, 3, 4 हे 4 काय त्याच्यात? हे 4 फक्त डबे आहेत. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स लो स्पिन आहे. मग लो स्पिन असल्या कारणानं हा जो मेटल आयन आहे हा हायब्रिडायझेशन घडून आणते. काय आणते? हायब्रिडायझेशन घडून आणते. म्हणजे द कॉम्प्लेक्स आयन इज अ लो स्पिन. का बरं? त्याच्याजवळ 6 रिकाम्या जागा नाही आहेत आणि म्हणून तो कॉम्प्लेक्स हायब्रिडायझेशन ही कॉन्सेप्ट घडवून आणते. आता पहा नंतरच्या 5 नंबरचा पॉइंट आहे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर पेअरिंग वुड बी. द इलेक्ट्रॉनिक configuration after pairing would be would be काय येणार? पाहता आता पायरोर म्हणजे वाट की जे सिंगल इलेक्ट्रॉन आहेत त्याचं रूपांतर डबल मध्ये करणं. हा एक आणि या टीमचे 3 ऑर्बिटल 1, 2, 3 आणि जे 5 1, 2, 3 आणि 4 हे 5 ऑर्बिटल डी चे, 1 ऑर्बिटल एच चं आणि 3 ऑर्बिटल पी चे. आता बघा कसं करायचं. पहा आता हे जे इलेक्ट्रॉन आहे सिंगल हे डबल मध्ये घालून द्यायचे. एक इथं म्हणजे 1 इलेक्ट्रॉन 2 आणि 3. का बरं? कारण 6 आहेत. इथं काय झाले? 6 झाले ना. तर म्हणजे मग 6 इलेक्ट्रॉन 1, 2, 3. आता पहा बरं 6 आहेत काय? तर
1 रिकामी जागा, 2 रिकामी जागा, 3 रिकामी जागा, 4 रिकामी जागा, 5 रिकामी जागा आणि 6 रिकामी जागा. याला म्हणतात हॅबिट. याला म्हणतात पायरोर. पायरोर म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉनचं रूपांतर पेअर इलेक्ट्रॉन मध्ये करणं ड्यू टू हायब्रिडायझेशन. म्हणजे हायब्रिडायझेशन ही प्रोसेस घडवून आणण्यासाठी सिंगल जे इलेक्ट्रॉन असतात त्या सिंगल इलेक्ट्रॉनचं रूपांतर डबल मध्ये करणं. आता पॉइंट नंबर 6. पॉइंट नंबर 6 काय? 6 ऑर्बिटल. आता आहेत 6 ऑर्बिटल. 6 ऑर्बिटल अवेलेबल फॉर हायब्रिडायझेशन आर 2 3D. 2 किती आहे? 3D. नंतर 1 4s अँड 3 4p. आता झाले 6 ऑर्बिटल प्रेझेंट. 2 या डी मधले आहेत, 3D मधले. 1 या 4s मधला आहे आणि 1 2 3 मध्ये कशामधले आहेत? पी मधले आहेत. आणि म्हणून हे जे कॉन्सेप्ट आहे कोणती हे, तर याच्यामध्ये आता 6 रिकाम्या जागा आहेत. मग 6 रिकाम्या जागा आहेत म्हणजे डबल आपण सांगतो तुम्हाला कॉन्सेप्ट कोणती येणार जातो. पहा, हे 5 ऑर्बिटल आहेत. 1 2 3 आणि 4. हे 3Dचे 5. नंतर 4sचा 1 आणि नंतर 4p. 4pचे किती आहेत रे बा? 4pचे आहेत 3. झालं. म्हणजे याच्यामध्ये 3 कक्षात कंप्लीट होईल. 1 2 आणि 3 म्हणजे हे डी. हे 3D मधले 2 म्हणजे D2. S मधला 1 म्हणजे S आणि P मधले 3 S3. म्हणजे कसं येईल ते? कोणतं हायब्रिडायझेशन घडून येईल? D2sp3. आणि हे हायब्रिडेशन याच्यामध्ये घडून येते. का बरं? कारण 2 डीचे ऑर्बिटल आहेत, 1 एसचा ऑर्बिटल आहे आणि 3 पीचे ऑर्बिटल याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून याच्यामध्ये घडून येणारं हायब्रिडायझेशन जे आहे ते कोणतं आहे? डीचे 2 आहेत म्हणून D2. एसचे किती आहेत? 1 आहे म्हणून S1 आणि पीचे 3 ऑर्बिटल आहेत म्हणून P3. आणि याच्यामध्ये कोणतं ऑर्बिटल घडून येते? मग याच्यामध्ये D2sp3 हे ऑर्बिटल घडून येते. आता बघा, याचा पुढचा मुद्दा आहे आपला कोणता? पुढचा मुद्दा आपला कशामध्ये आहे? मग देअरफॉर आता हे जे डी ऑर्बिटल आहेत, डी ऑर्बिटल 1 2 3 आणि 4, नंतर 4s ऑर्बिटल आणि नंतर 4p ऑर्बिटल. आता याच्यामधले हे 3 जे आहेत म्हणजे 1 2 आणि हे 3 हे फुल्ली पॅक आहेत. मग येणारा इलेक्ट्रॉन जो आहे तो येणारा इलेक्ट्रॉन कुठं जाईल? एक तर या डी मध्ये जाणार, एक तर या एस मध्ये जाणार, एक तर या पी मध्ये सुद्धा जाणार. आणि म्हणून D2sp3 हे हायब्रिडेशन इथं घडून येते. मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाच्या? अमोनियाच्या म्हणजे NH3च्या कुठं होतील? की इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लागतील. 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 5 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि 6 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे पाहता हे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत हे या 6 डब्यामध्ये घुसतील. म्हणजे कसं की NH3 जे 6 आहे CONH3/6 हे 6 ऑर्बिटलमध्ये अशा प्रकारे याच्यामध्ये एंटर होतात. आणि जे होणारं कॉन्फिग्युरेशन आहे ते होते मग D2sp3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन याचे आणि याचे. आता बघा लक्ष द्या, पहिल्यापासून समजून कसं आहे तो. आपण पाहून राहिलो ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. काय पाहून राहिलो आपण? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. म्हणजे जे आपण काल नियम पाहिले, तुम्ही म्हणा पुस्तकात लिहिले आहेत ते नियम पाहिले, ते नियमावर आधारित हा कॉन्सेप्ट आहे. हा कॉन्सेप्ट कोणता आहे? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याचा कॉन्सेप्ट आहे. पहिल्यांदा तर 1 नंबरचा आपल्याला कॉन्सेप्ट आहे. कोणता कॉन्सेप्ट आहे? CONH3/6 म्हणजे कोबाल्ट
आणि हा NH3 चे किती मॉलिक्युल्स आहेत? 6 मॉलिक्युल्स आहेत आणि 3 पॉझिटिव्ह आहे. काय आहे? 3 पॉझिटिव्ह. मग अशा प्रकारची कन्सेप्ट इथं आपल्याजवळ प्रेझेंट आहे आज. आता लक्ष द्या, ज्या वेळेस ही कन्सेप्ट भरते त्यावेळेस काय होते की पहिले आपण पहिल्या स्टेपनुसार ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. आज दिलेल्या गणितामध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे? दिलेल्या गणितामध्ये सेंट्रल मेटल ॲटम आहे CO म्हणजे कोबाल्ट. हा कोबाल्ट सेंट्रल मेटल ॲटम आहे. आता NH3 काय आहे? NH3 आहे NH36. NH36 हा आहे लिगँड. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमची आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट किती आहे? या लिगँडची संख्या किती आहे? 6. याच्यावर चार्ज कोणता आहे? +3. या 6 मधून जर 3 गेले तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार? 3. जमलं. आता व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कोबाल्ट. कोबाल्टचं व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर ते आपण पाहू. आता कोबाल्टचं याच्यामध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. म्हणजे कोबाल्टचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे आहे कोबाल्ट 3d7 आणि 4s2. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं आहे. आता 7 आहे इथं, तर 7 मधून हा 2 आहे, तर कोबाल्टच्या डोक्यावर +3 आहे. कोबाल्टच्या डोक्यावर किती आहे? +3. म्हणजे या कोबाल्टच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्हाला काय करणार? या कोबाल्टच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्हाला 3 इलेक्ट्रॉन गायब करणार आहे. 3 इलेक्ट्रॉन गायब केले त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते 3d6 4s0. का बरं? या S मधले 2 इलेक्ट्रॉन आणि या D मधला 1 इलेक्ट्रॉन गायब होऊन हे नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार होते. आता व्हॅलेन्स सेल ऑफ कोबाल्ट लिहू आपण. व्हॅलेन्स सेल ऑफ कोबाल्ट काय आहे? 3d आहे 6, 4s आहे 0 आणि 4p आहे 0. मग 3d6 ला आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉन सिंगली भरले आणि नंतर डबली भरले. आता 5 सबसेल आहेत D मध्ये, कारण D ची टेंडन्सी 10 इलेक्ट्रॉनची आहे आणि 10 इलेक्ट्रॉन हे 5 सबसेल मध्ये जोडले जातात. का बरं? कारण प्रत्येक सबसेल 2 इलेक्ट्रॉन कंटेन करते. मग बघा आता 3D मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. 6 म्हणजे पहिले आपण सिंगल एक इलेक्ट्रॉन भरला. 5 सेल आहेत म्हणून सिंगल 5 इलेक्ट्रॉन भरले आणि एक डबलचा पहिल्या सेलमध्ये भरला. 4s मध्ये 0 आहे म्हणजे 4s रिकामा ठेवला आणि 4p सुद्धा रिकामा ठेवला. आता बघा नंबर ऑफ लिगँड किती आहे? या CO ला 6 लिगँड अटॅच आहेत. या CO ला किती लिगँड अटॅच आहेत? 6 लिगँड अटॅच आहेत. आणि म्हणून या CO ला 6 लिगँड अटॅच असल्या कारणानं आपल्याला या सेंट्रल मेटल ॲटमच्या व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये 6 डबे रिकामे पाहिजेत. 6 आहेत का? यात नाही, कारण हे सिंगल आहेत म्हणजे भरले आहेत. आणि तुम्हाला माहित आहे कोणताही लिगँड हा काय देत असतो? हा एखाद्या एलिमेंटला काय देतो? हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो सेंट्रल मेटलला. आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो म्हणजे याच्यामध्ये रिकामे डबे असले पाहिजेत, कारण एका सेलची किंवा एका सब ऑर्बिटलची टेंडन्सी काय आहे? एका इलेक्ट्रॉनची आहे. किती इलेक्ट्रॉनची आहे? एका इलेक्ट्रॉनची. आता एका इलेक्ट्रॉनची म्हणजे हर एक लिगँडची टेंडन्सी आहे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची. म्हणजे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करत लिगँड. आणि पेअर ऑफ लिगँड म्हणजे लिगँड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात म्हणजे त्याला स्पेशल डबा पाहिजे. आता याच्यामध्ये काय आहे? किती डबे रिकामे आहेत? पहा बरं, 1 2 3 4 लिगँड किती आहेत आपल्याजवळ? 6 लिगँड आहेत. 4 डबे प्रेझेंट आहेत. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे हा लो स्पिन आहे. लो स्पिन आहे म्हणजे देणारी संख्या 6 आहे आणि घेणारी संख्या किती आहे? 4. मग घेणारी संख्या 4 आहे तर आपल्याला थोडीफार कमतरता करावी लागते, म्हणजे ऍडजस्टमेंट करावी लागते. आणि या ऍडजस्टमेंटला म्हणतात पायरॉल ऍडजस्टमेंट. काय म्हणतात याला? पायरॉल. नंबर ऑफ लिगँड इज 6 अँड द नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल ऑफ मेटल रिक्वायर्ड फॉर बॉन्डिंग विथ लिगँड वी मस्ट बी 6. म्हणजे रिकामे जे ऑर्बिटल आहेत ते 6 पाहिजात, कारण 6 लिगँडले 6 रिकामे ऑर्बिटल पाहिजात. मग हा जो 3D ऑर्बिटल आहे हा ऍडजस्टमेंट करतो. कशी ऍडजस्टमेंट करते पहा.
द कॉम्प्लेक्स इज लो स्पिन, हा कॉम्प्लेक्स लो स्पिन आहे. सो पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक पार्ट पायरोल टू हायब्रिडायझेशन, म्हणजे हायब्रिडायझेशन घडवून आणण्यासाठी पायरोल अरेंजमेंट करागते. पायरोल अरेंजमेंट करागते म्हणजे जिथं 2ची कॅपॅसिटी आहे तिथं 2ची कॅपॅसिटी देऊन द्यावी लागते. म्हणजे हे जे सिंगल इलेक्ट्रॉन आहेत हे एकाच सेलमध्ये भरावे लागतात विथ द हेल्प ऑफ पेअर. मग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर पेअरिंग, ज्यावेळेस पायरोलिंग होते आणि आफ्टर पेअरिंग त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे याचं, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 2, तिसऱ्या कक्षेमध्ये 2, आणि किती ऑर्बिटल झाले आता पहा बरं, 1 2 3 4 5 6, म्हणजे आता 6 ऑर्बिटल रिकामे आहेत. म्हणजे येणारा जो लिगँड आहे तो येणारा लिगँड या 6 ऑर्बिटल मध्ये बसणार. येणारा लिगँड काय आहे या 6 ऑर्बिटल मध्ये बसणार. आता बघा नंबर 4, 6 ऑर्बिटल अवेलेबल झाले. का बरं, पायरोल अरेंजमेंट केली आपण म्हणून 6 ऑर्बिटल काय झाले, तयार झाले. 6 ऑर्बिटल गिवन फॉर द हायब्रिडायझेशन आर 2 3D, त्याच्यामध्ये 2 3D चे आहेत, एक S चा आहे आणि 3 P चे आहेत. असे 6 ऑर्बिट तयार झाले. मग पहा आता 2 D चे आहेत म्हणजे D2, एक S चा आहे म्हणजे S, आणि P चे किती आहेत 1 2 3 म्हणजे P3, म्हणजे D2 sp3 हे हायब्रिडायझेशन इथं घडून येणार. मग येणारे जे लिगँडचे ॲटम आहेत ते लिगँडचे ॲटम त्या रिकाम्या जागेवर आपले इलेक्ट्रॉन डोनेट करतील. जे येणारे इलेक्ट्रॉन आहेत ते येणारे इलेक्ट्रॉन आपल्या त्या रिकाम्या जागेवर इलेक्ट्रॉन डोनेट करतील. इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यावर अशा प्रकारचं हॅबिट ऑर्बिटल फॉर्म होईल. 2 D चे, एक S चं आणि 3 P चे असे हॅबिट ऑर्बिटल फॉर्म होऊन बॉन्ड फॉर्म होतील. आता बघा सेकंड ऑर्बिट आहे आपलं. सेकंड तुमच्या पुस्तकात दिलेला आहे B नंबरचा कन्सेप्ट, तो आहे CO, कोबाल्टच आहे, आणि F6 आणि याच्यावर आहे 3-. हा आहे हाय स्पिन वाला कंपाऊंड. हा काय आहे, हाय स्पिन वाला कंपाऊंड. आता हाय स्पिन वाला कंपाऊंड असल्या कारणानं याच्यामध्ये पायरोल अरेंजमेंट होणार नाही. याच्यामध्ये पायरोल अरेंजमेंट होणार नाही. आता पहिली स्टेप आहे आपली ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट, स्टेट ऑफ कोबाल्ट. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट किती आहे, +3. 6तून 3 गेले, 3 राहील. नंतर पहा नंबर सेकंड, तोच मुद्दा, व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ CO3 पॉझिटिव्ह आयन. काय ना ते मंगाचं होतं तेच. कसं, 3D6 आणि 4H0 आहे ना. याच्या पुढे 4P0 आणि 4D सुद्धा 0. आता 4D हा का बरं घेतला, कारण हाय स्पिन आहे. याच्यामध्ये ॲडजस्टमेंट होत नाही. जशी आपण ॲडजस्टमेंट या मागच्या गणितामध्ये 3D मध्ये केली तशी अरेंजमेंट याच्यामध्ये होत नाही, कारण हा हाय स्पिन आहे. हा कंपाऊंड जो आहे हा काय आहे, हाय स्पिन. हाय स्पिन म्हणजे इथं अंदर अरेंजमेंट होत नाही, इथं पायरोल अरेंजमेंट आपल्याला करता येत नाही. मग आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 2 3 4 3Dचं, नंतर 4S 1 डबा आणि 3Dचं 3 डबे 1 2 3. हा 4. इलेक्ट्रॉन पहिले सिंगलली भरतो 5 इलेक्ट्रॉन, मग डबलली भरतो, झाले 6 इलेक्ट्रॉन. आता पहा नंबर 3 नंबरचा पॉईंट आहे आपला नंबर ऑफ लिगँड. आता नंबर ऑफ लिगँड किती आहेत, 6 फ्लोरीनचे, म्हणजे नंबर ऑफ लिगँड इज 6. नंबर ऑफ लिगँड किती आहे, 6. मग देअरफॉर द मेटल
ion, the metal ion contain 6 vacant orbital. म्हणजे या सेंट्रल मेटल ॲटमनं 6 व्हॅकंट ऑर्बिटल तयार केले पाहिजेत, परंतु 6 आहेत काय? नाही. आता लिगँडची संख्या 6 आहे आपल्याजवळ, कारण F6 आहे ना, म्हणजे लिगँडची संख्या 6 आहे, परंतु 6 व्हॅकंट ऑर्बिटल आहेत काय? नाही. 1 2 3 4 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला याच्यामध्ये 2 ऑर्बिट तयार करावं लागतील. कोणतं ऑर्बिट? याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल 4D. काय करावं लागेल? याच्यामध्ये 4D ॲड करावं लागेल. मग नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? कोणाचं? कोबाल्टचं. हा 3D मध्ये 5 सेल आहेत. 1 2 3 4 5. याला हातने लावायचं. हे असंच्या असं, कारण हा हाय स्पिनवाला आहे. हाय स्पिनवाला आहे म्हणजे हा ॲनायन आहे. पहिला जो पाहिला होता आपण तो कॅटायन होता, हा ॲनायन आहे. तर याच्यामध्ये एक हा यसवाला 4S, नंतर 3 काय घ्यायचे? 4P वाले 3, आणि नंतर D वाले 4D वाले 5. 4D 1 2 3 आणि 4. याच्यामध्ये 5 ऑर्बिटल कामात पडतील. म्हणजे 5 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. आता याच्यामधले किती ऑर्बिटल कामात पडतात? 5. आता याच्यामधले हा एक Sचा, हा एक Sचा, 3 Pचे, 1 2 3 आणि 2 Dचे. मग काय होईल याचं? sp3d2. याचं हायब्रिडायझेशन काय होईल? sp3d2. म्हणजे S मधले या फ्लोरीनचे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं, दुसऱ्या फ्लोरीनची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं, तिसरी इथं, चौथी इथं. आता 4 झाले. किती राहिले मग? 6तून 4 गेले, 2 राहिले. मग 1 इथं आणि 1 इथं, म्हणजे हे झाले 2 2 आणि 3 5, 5 आणि 1 6. म्हणजे याच्यामध्ये जे हायब्रिडायझेशन घडून येते ते झालं sp3d2 हायब्रिडायझेशन घडून येते. फक्त आपल्याला लक्षात ठेवा लागते की जिथं कॅटायन असेल तिथं काय होते? लो स्पिन ऑब्झर्व होते आणि पायरल घडून येते. कोणती कंडिशन? पायरल कंडिशन. आणि ज्या वेळेस हाय स्पिन असते म्हणजे ॲनायन असते, त्यावेळेस हाय स्पिन घडून येते. आणि हाय स्पिन घडून आलं की इथं पायरल अरेंजमेंट नाही, इथं 4D ऑर्बिटल कन्सेप्ट क्लिअर होतात. काय होते? म्हणजे 4D इथं इन्व्हॉल्व होते. अशा प्रकारे आपण आज 2 कॉन्सेप्ट पाहिले. हे समजतील तर फार चांगलं, नाही तर मग आपण बोर्डवर घेऊया. ओके. आता बाकीचा कॉन्सेप्ट आपण उद्याला पाहू. पहिल्यामध्ये आपण D2 पहिले घेतला होता कारण तो लो स्पिन होता. दुसऱ्यामध्ये आपण D2 नंतर घेतला कारण हा हाय स्पिन आहे. ओके. 2 प्रॉब्लेम झाले आज, बाकीचे आपण उद्याला पाहू.